नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मागील 2 दिवसापासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आज चिघळले असून विद्यार्थ्यांनी थेट ग्रामपंचायती देवठांसमोर आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार खैरनार सरांची झालेली बदली तात्काळ रद्द करावी व येथून पुढे संस्थांचे कोणत्याही कामात ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे ही ग्रामस्थांची प्रामुख्याने मागणी आहे. जोपर्यंत या दोन्ही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू आहे. शाळेने गावातील 4 ग्रामस्थांवर गुन्हा नोंदवला असून तो गुन्हा संस्थेने मागे घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना अजूनपर्यंत शासन दरबाराकडून कुठलीही हालचाली झालेल्या नाही. जोपर्यंत शासन दरबारावरून हालचाली होत नाही तोपर्यंत मुजोर संस्थान चालक वटणीवर येणार नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदर संस्था चालक हे कुठल्या तरी मंत्र्याचे नाव सांगून पोलीस स्टेशन व ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा आरोप केला. नेमके कोणते मंत्री किंवा नामदार यात सहभागी आहे याचा उलगडा होणे औत्सुक्याचा विषय आहे. या प्रसंगी गावात आज पुन्हा आपल्या प्रतिनिधींनी भेट दिली असता गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या. जोपर्यंत खैरनार सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलेले आहे की आम्ही शाळेत जाणार नाही. खैरनार सरांची बदली होता कामा नाही. खैरनार सरांनी खूप आम्हाला ज्ञान व खूप काही शिकवलेलं आहे. त्यांचा विषय इंग्रजी आहे. इंग्रजी खूप छान शिकवतात. माझे पण पप्पा या शाळेमध्ये शिकले होते. माझ्या पप्पांना पण खैरनार सरांनी शिक्षण दिले होते आणि मला पण ते शिक्षण दिले आहे. माझे पण गुरु खैरनार सरच आणि पप्पांचे पण गुरु खैरनार सरच आहेत. आम्ही खैरनार सर आल्याशिवाय आम्ही शाळेमध्ये जाणार नाही. खैरनार सरांना पुन्हा देवठाण शाळेत रुजू करून घेतल्याशिवाय आम्ही शाळेत येणार नाही. जाहीर निषेध, जाहीर निषेध. खैरनार सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत समोर हटणार नाही. आम्ही होतो नाही गोरा केलाय मी, घाबरू नको. मी देवपूर गावचे सरपंच या नात्याने सांगतो का जी संस्था माध्यमिक विद्यालय देवठाण ही संस्था परस्पर दुसऱ्याला विकली हे आम्हाला न सांगता ग्रामस्थांना न विश्वासात घेता त्यांनी संस्था दुसऱ्याच्या ताब्यात दिली आणि जे सर आम्हाला गुरु होते त्यांची पण यांनी परस्पर बदली करून टाकली. त्यांचा इंग्रजी विषय खूप छान आहे आणि मुलांना पण शिकवताना त्यांचा पूर्ण परफॉर्मन्स वापरून शिकवतात आणि मुलं पण त्यांनी चांगले घडवलेत. त्याच्यामुळे आम्हाला परत शाळेला हेच गुरु पाहिजे. काल परवा पोलीस आले होते गावकऱ्यांकडे, तर ते कशामुळे आले? आमचे गावकरी तिथं विचारा गेल्यास का शाळा परस्पर दुसऱ्याला कशी विकली त्या गावकऱ्यावर कोणी गुन्हे दाखल केले माहीत नाही, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले गावकऱ्यावर, म्हणजे विचारणा केल्यास. गुन्हा दाखल झालाय का? हो, गुन्हा दाखल झाला. किती लोकांवर गुन्हे दाखल? 4 लोकांवर झाले. खैरनार सर पण झाले गुन्हा दाखल. खैरनार सरांवर पण झाला. म्हणजे आमचा अधिकार पण नाही का विचारायचा? आमच्या ग्रामपंचायत हद्दी जर शाळा आहे. बरं, ही संस्था जी तुमच्या गावात आहे हिला जागा तुमच्या गावानं दिली ना आणि नाव बदलायचं मग एक ग्रामपंचायतला अर्ज द्यायला पाहिजे त्यांनी. NOC नाही, काहीच नाही, परस्पर नाव बदललं त्यांनी. मी माध्यमिक शाळेचा अध्यक्ष आहे. तुकाराम विश्वनाथ महाले माझे नाव आहे. मी त्या शाळेत असून मला कुठल्याही या सरांची बदली केली किंवा ती शाळा दुसऱ्याला दिली. मी अध्यक्ष असताना किंवा माझ्या बॉडीतल्या लोकांना कोणाला विश्वासात न घेता त्यांनी परस्पर बाहेरून व्यवहार करून आणि ती शाळा दुसऱ्याला दिली. त्याची विचारणा करायला आम्ही 4 का 5 10 लोक गेलो. त्या गेल्याबद्दल तिथं सगळे गावाचे गावकरी होते, दोन्ही गाव. तिथं विचारणा केल्यास किंवा आम्ही शाळेला कुलूप लावल्याबद्दल तिथं आमच्यावर 4 लोकांवर किंवा 4-5 जणांवर गुन्हा दाखल केले गेले आहे. त्या गुन्हा दाखल करण्याचा कारण काय, त्यांनी त्याचा आम्हाला पुरावा द्यावा किंवा त्याची उत्तरे द्यावा. त्याशिवाय आम्ही हे आंदोलन किंवा ही गोष्ट किंवा हे शाळा चालू होऊन देणार नाही किंवा पूर्व शाळा जाऊन देणार नाही असं नवीन संस्था चालकांनी काही तुमच्याशी संपर्क कॉन्टॅक्ट? काहीच नाही. आम्हाला नवीन संस्था चालकांनी विचारले नाही, सांगले नाही की आपण ही शाळा विकत घेतली किंवा काय. फक्त या शाळेचे ते अध्यक्ष आहे असे एवढे बोलले ते फक्त आम्हाला. मग त्यांच्याकडे तुम्ही जाऊन काही कॉन्टॅक्ट केला का? काहीच नाही. फोन नाही उचलले किंवा त्यांनी आम्हाला एवढं काही माहितीच केली नाही. त्याच्यामुळे आम्ही गावकरी दोन्ही गावच्या लोकांना माहिती देऊन
आणि तिथे दोन्ही गावचे लोक बोलवले आणि त्यांना ही माहिती दिली. तर मॅडमनी त्याचा 2-2:30 वाजता आल्या, त्यांचं प्रशिक्षण चालू होतं. 2-2:30 वाजता आल्यावर त्यांनी असं सांगितलं का मला शाळेच्या ग्राउंडमध्ये सुद्धा त्यांनी NS किंवा म्हणजे हे केलं, हरकत केली. पण आम्ही असं काही नाही, पुढं पोलीस गाडी होती, त्याच्या मागे मॅडमची गाडी होती. त्या जेव्हा आल्या ना तेव्हा पोलिसांच्या सोबत आल्या, मध्ये आल्या शाळेमध्ये. आम्ही त्यांना कुठलाही काही गैरवर्तणूक किंवा काही शब्द बोललो नाही. फक्त जे आपले PSI का आधी म्हणजे कोठोडे म्हणून PSI होते, त्यांच्याशी फक्त आमचं बोलणं झालं का सर असं असं घडलं किंवा अशी शाळा दिले गेले किंवा सरांची बदली झाली, याच्यानुसार आमच्यावर गुन्हा दाखल केले गेला. मला आता एक सांगा, आता ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, तुमच्या पंचायतीसमोर उन्हात आणत बसू नये, तर याच्यावर लवकर निर्णय लागावा म्हणून तुम्ही संपूर्ण गाव त्या ऑफिसला जाणार आहे का? त्यांचं जिथं काही मुख्यालय असेल तिथे त्यांनी इथे यावा, आम्ही कसं काय जाऊ तिथं? तुमच्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय ना. आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान 4 दिवस का 8 दिवस होईल, आम्ही ते सांभाळून घेऊ. पण मग त्यांनी इथं जागेवर आले पाहिजे. आम्हाला आमचा गुन्हा नसताना आमच्यावर गुन्हा का दाखल केला? ते गुन्ह्याचा आम्हाला उत्तर इथं जागेवर पाहिजे. कमिटीवर आहेत, मी स्वतः अध्यक्ष आहे. मी शिवाजी भगवंत जाधव, गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष या नात्याने, आणि मागील काही काळापूर्वी मी त्या शाळेचा अध्यक्ष पण होतो. तरी 2 दिवसापूर्वी झालेला प्रकार शाळेमध्ये हा अतिशय निंदनीय, अतिशय गुण्यागोविंदाने किंवा या शाळेचं नावलौकिक, शाळेचं विद्यार्थ्यांचा दर्जा, आतापर्यंत शाळेमध्ये जे विद्यार्थी घडले ते कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे. माझी स्वतःची मुलगी ह्या शाळेमधूनच इंजिनियर झालेली, आज ती दिल्लीला आहे. पण 2 दिवसापासून ही जी प्रकार, इथं जो अंतर्गत शिक्षकांमध्ये जे काही मतभेद असते ते त्याने बाजूला ठेवून झालेला प्रकार, काही तिथं भांडण तंटा वगैरे काही झालेलं नव्हतं. एक कमिटी, शाळा व्यवस्थापन समितीचं तिथं मुलांच्या तक्रारी होत्या म्हणून ती कमिटी त्या शाळेमध्ये गेली आणि त्यांनी त्या कमिटीने गावाला बोलवलं, आमच्यासारख्यांना प्रमुख माणसांना तिथं बोलवलं. कमिटीने सांगितलं का खैरनार सरांची बदली रद्द झालेली आणि आपली शाळा ही जी यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था ही नरेश पाटील सरांनी महाजन म्हणून कोणी आहेत, राजमाता शैक्षणिक संस्था, यांना ती ताब्यात दिलेली. त्याच्याबद्दल विचारणा त्या कमिटीने केली असता त्यांच्यावर काही जी आमची ठराविक कमिटीतील माणसं होती त्यांच्यावर ते गुन्हे दाखल केलेले आहेत. तर ते गुन्हे, विद्यार्थ्यांची एकच मागणी का खैरनार सरांना पुन्हा ह्याच शाळेवरती रुजू करून घ्यावं आणि झालेल्या पालकांवरती विद्यार्थ्यांच्या ते गुन्हे मागे घ्यावं, इतकी मागणी आहे. आणि ती संबंधित जे शैक्षणिक विभागाचे काही विभाग असतील, समजा शिव मॅडम असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, तुमचे प्रांतसाहेब असतील किंवा जिल्हा स्तरावरचे शिक्षणाधिकारी असतील, यांनी ती मागणी मान्य करून ह्या शाळेला, या गावाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. जोरात बोला. सुमित्रा नामदेव महाले, राहणार देवठाण. इथल्या जो शाळेमध्ये आजचा प्रकार, आज म्हणजे 2 दिवसापासून जो प्रकार घडलेला आहे तो कुठल्याही पाल्याला, कुठल्या म्हणजे दऱ्याखोऱ्यातल्या कुठल्याच म्हाताऱ्या किंवा तरुण ताटे कुठल्याच माणसांना माहीत नसताना यांनी परस्पर हा निर्णय घेऊन त्यांच्या मनाने हा कारभार केलेला आहे. त्यामुळं बहुतेक मुलांचं नुकसान झालं. बहुतेक माझी स्वतःची मुलगी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. तर मान्य गट अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी ही निर्णय अतिशय दखल घेण्यात यावी, त्याबद्दल त्यांना ही विनंती करतो. पूर्ण ग्रामस्थ इथं जमलेले आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे का काही कारण नसताना किंवा कुठल्याच म्हणजे एकाही लाभार्थ्याला अथवा एकाही म्हणजे माणसांना विश्वासात न घेता त्यांनी परस्पर या शाळेचा निर्णय घेऊन शाळा विकण्यात आलेली आहे. त्यानंतर तिथल्या शिक्षकाचे खैरनार सर यांची बदली करण्यात आलेली आहे. ते कुठल्याही म्हणजे माणसांना किंवा विद्यार्थ्यांना मान्य नाही, त्यांना त्वरित इथं हजर करण्यात यावे ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. मी बोलतोय सीताराम महाले, देवठाण. पहिल्या बॅचचा विद्यार्थी खैरनार सर आणि मोरे सर यांनी जो मेन पाया त्यांनी तयार केला. मेन पाया तयार केला आणि जेव्हा त्यांची खायची वेळ आली, काही गोष्टी 10 वर्षी त्यांनी फुकट केली.
10 वर्षे फुकट केल्यानंतर त्यांचे जर आता समजा पगार पाणी चालू झाले, आज त्यांची अचानक बदली झाली, समजा दोन्ही गावचे सरपंच पोलीस पाटील काही ते असतील ते सर्व कोणालाच माहीत नसताना त्यांची बदली का झाली, तर आम्हाला ती बदली रद्द करायची. ती बदली नको पाहिजे आम्हाला आमचे खैनार सर पाहिजे. देवपूर गावचा रहिवासी दिलीप रामचंद्र महाले. काय म्हणतात ना, गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना दैवत नाही, अशी 2000 वर्षापासून जी सुरुवात झाली, अशा खैरनार सरांनी आणि मोरे सरांनी 10 वर्षे बिना अनुदानित काम केलं. आणि अशा दुर्गम भागात इथून दिंडोरीपासून 30 किलोमीटर असे काही मुलांना जाण्याची व्यवस्था नसती, कुठल्याही शिक्षणाची हे नसताना त्यांनी या गावामध्ये दोन्ही गावामध्ये शाळा उभी करून त्यांनी अतिशय प्रकारे मुलांना घडवलं, आम्हाला घडवलं आणि आमचेच विद्यार्थी असताना घडू राहिले, आमचेच पोर आहेत. आणि हीच विनंती आहे का जेव्हा जी खैरनार सरांची बदली करण्यात आली, असा जो काही आम्हाला ऐकायला भेटलं, तर आम्ही कमिटी गेलो आणि मॅडमला विचारपूस केल्यावर मॅडमनी सविस्तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. तर कोणत्या पद्धतीने गुन्हे दाखल केले किंवा काही जो असेल तो गावाला निर्णय घेऊन, ग्रामपंचायतचा निर्णय घेऊन खैरनार सरांचा जो काही असेल ती आम्हाला आजच्या काळात खैरनार सर आमचे आज गुरु आहेत आणि गावच्या दोन्ही गावच्या सहमताने आज आमचे ते घरातले मेंबर समजून आम्ही त्यांना इथंच आम्हाला आमच्या शाळेत पाहिजेत, तरच आम्ही आमच्या पाल्याच्या वतीने आम्ही मुलांना पाठवू. अशा पद्धतीने जय हिंद जय महाराष्ट्र. माजी विद्यार्थी गणेश आहिरे या शिक्षकांनी जवळपास 10 वर्षे बिगर मानधनावर काम केलं. त्यांची परिस्थिती अशी होती की ती एका बेघरात राहायची. कधी उपाशी राहिले असतील, कधी शिळ्या भाकरी खाल्या असतील, कधी खिचडी भात खाल्ला असेल, कधी कोणाच्या कार्यक्रमात तिकडनं त्यांनी दिवस काढले. आणि आता कुठंतरी त्यांचे दिवस चांगले आले आणि त्यांची परस्पर बदली केली. तर त्यांनी ग्रामपंचायतीला किंवा त्यांच्या शाळा व्यवस्थापन कमिटीच्या सदस्य अध्यक्ष यांना पूर्ण कल्पना न देता परस्पर ह्या गोष्टी केल्या. तर आम्हाला खैरनार सरांची बदली रद्द करून खैरनार सर इथंच पाहिजे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.